सौर प्रकल्पांच्या मर्यादांवर खासदार विशाल पाटील यांची महावितरणशी चर्चा. मुंबई. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांची खासदार विशाल पाटील यांनी मुंबई येथे भेट घेऊन विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली. विशेषतः प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनांतर्गत राबवण्यात येणाऱ्या छतावरील सौर प्रकल्पांवर लागू करण्यात आलेल्या कॅपिंगच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली. राज्यात मागील 12 महिन्यांच्या वीज वापराच्या आधारे सौर प्रकल्पांच्या क्षमतेवर मर्यादा घालण्यात येत असल्याने अनेक ग्राहक, गृहनिर्माण प्रकल्प आणि सौर उद्योजकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः नवीन घरबांधणी करणारे नागरिक व भविष्यातील वाढता वीज वापर जसे इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग, एसी व आधुनिक उपकरणे लक्षात घेता अधिक क्षमतेची गरज असतानाही सध्याच्या नियमांमुळे मर्यादित मंजुरी मिळत असल्याची बाब खासदार पाटील यांनी ठळकपणे मांडत निवेदन सादर केले. तसेच नेट मीटरिंग प्रक्रियेमधील विलंब, तांत्रिक तपासणीतील अडथळे आणि मंजुरी प्रक्रियेतील गुंतागुंत दूर करून अधिक सुलभ व पारदर्शक यंत्रणा उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सौर ऊर्जा क्षेत्राला चालना देण्यासाठी धोरणात्मक लवचिकता आवश्यक असून सौर ऊर्जा ही केवळ वीजबचतीचे साधन नसून पर्यावरण संवर्धन, कार्बन उत्सर्जन घट आणि ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले. या बैठकीस ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनच्या संचालिका स्नेहा पाटील, वनोहम सस्टेनेबल ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अण्णासाहेब जामदाडे तसेच तांत्रिक सल्लागार संजय पाटील उपस्थित होते. सांगली जिल्ह्यासह राज्यातील सर्व पात्र ग्राहकांना पीएम सूर्यघर योजनेचा प्रभावी लाभ मिळावा यासाठी शासन व प्रशासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करू अशी ग्वाही खासदार विशाल पाटील यांनी दिली.